नमस्कार मंडळी. तर आपण आलो आहे आजचा दुसरा दिवस आहे. तर आज आपण ग्रँड कॅनियन एक्सप्लोर करणार आहोत. तर काल आपण मॉन्युमेंट व्हॅली आपण एक्सप्लोर केलं, वेगवेगळ्या खूप सारे नजारे बघितले. आता ग्रँड कॅनियन आहे. तर मागं बघू शकता की ग्रँड कॅनियन असं खूप सारे असे कॅनियन दिसतं आणि खूप खोल आहे दरीमध्ये. असं बघितलं की आपली नजर पण जात नाही एवढं आतमध्ये. तर असे वेगवेगळे नजारे आपल्याला अशा या ग्रँड कॅनियनमध्ये बघायला भेटणार. सो करूया आपला डे 3. ही अशी हाईक्स आहे ट्रेनला आणि आपल्याला तुम्हाला असं प्रॉपर रस्ता भेटतो आणि असे नजारे बघत बघत ज्यांच्याकडे व्हीलचेअर आहे, ज्यांना डिसेबल आहे, ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकता व्हीलचेअरवर आणि या नजाराचा आनंद घेऊ शकता. तशा वेगळ्या ठिकाणी माहिती दिलेली असते सगळी. Walk a million years, then you will be ready to walk 2 billion years of Grand Canyon history. Scientists samples of Grand Canyon rocks discover their ages. Nice. Yeah, 1 year ago, 2 year ago. अच्छा, हे सगळं शेवटपर्यंत आहे. 7, 8, 10, 11. सो इथे दिलेले हे जसे इयर्स आहे त्याच्या समोर दगड ठेवले. ते दगड तेवढा वर्ष जुने, तर तो आपल्याला करंट पासून तर बिलियन इयर्स वर्षापर्यंत दगड लावलेले ते सगळे बघायला भेटणार. आणि तिची ही ट्रेन आहे अशी इथून चालू होते इथपर्यंत येतं. इमॅजिन 1 मिलियन, दॅट्स हाऊ स्टेप्स इट्स कम फ्रॉम टू द कॅलिफोर्निया कोस्ट. अच्छा, कॅलिफोर्नियात इथं येईपर्यंत 1 मिलियन स्टेप्स होतील. एकदम मस्त इंटरेस्टिंग माहिती. स्वतः आपण आलो हो 30,000 वर्ष जुनं आणि हा तो दगड आहे 30,000 वर्ष जुना. आणि थंड आहे तो, त्याचं थंड फील होतोय. बाहेर गरमी असल्याने एकदम संगमरवरी दगडासारखा फील होतोय. हात लावून बघ. अच्छा, म्हणजे दगडच आहे, त्यांनी असे ठेवले. इथे त्यांनी झाडाचं पण दाखवलंय. हे झाडचे जे रिंग्स असतात ते इयर्स डिनोट करतात. जसं आपण सिक्युअर ट्रीला बघितलं होतं, जेवढं जुनं झाड तेवढं मोठं त्याचं खोड. हे 10 वर्षाचं तेवढं वाढतं. हे बघा डिफरंट. हा 90,000 वर्ष जुना आहे. हा पण एकदम स्मूथ कट केला, काळा दिसतोय दगड. तो व्हाईट होता. 90 वर्ष आणि 30,000 वर्षामध्ये डिफरन्स. आणि त्या वेगवेगळ्या माहिती दिल्या आहे की अर्थक्वेक झाल्यामुळे कसं गोष्टी झाल्या आणि काय कसे ते स्ट्रक्चर फॉर्म होत गेले. हे 180 शटल आता आपण जस्ट मिलियन इयर्स आपण वॉक केलं. 1 लॉंग स्टेप इक्वल टू 1 मिलियन. पुढं आपण जसे जाऊ आता हे मिलियन दाखवत आहे आणि हे दिलं 1 मिलियन इयर्स अगो. ही माहिती इथं आपल्याला बघायला भेटते. हा बघ आपल्याला किती भारी. आणि हे ग्रँड कॅनियन आहे, हे 6 मिलियन इयर ओल्ड जुनं आहे. इमॅजिन कार्विंग द कॅनियन. टच द रिव्हर पॉलिश रॉक. हा रिव्हर पॉलिश रॉक, काळा दगड. हे आपल्याकडे इंडियामध्ये देवासाठी वापरतात त्या टाईपचं दगड वाटतं. हा त्याचं नाव आहे रिव्हर पॉलिश रॉक. झाडातून चालली आणि इकडं नजारा आणि इतिहासाची माहिती खूप सुंदर केले. असं इंडियामध्ये केलं पाहिजे. आपल्या शिवाजी महाराजांच्या किल्लेगडासाठी दिलेले 40 मिलियन. खूप सारं चांगली गोष्ट नव्या पिढीला आपल्याला देता येईल आणि आपलं हिस्ट्री कन्झर्व करता येईल.
आपण अजून एक पॉईंटला पोचलोय. ते पण मस्त नजारा दिसतोय 360. आणि ते हेलिकॉप्टर राईड पण देतात. ते समोर बघू शकता हेलिकॉप्टर जात आहे. बघू शकता किती खोल हे बघ, एकदम मस्त. आणि समोर आपल्याला एक ट्रेल दिसते की बघितलं ना असं बघू शकतो. ते लोक अशा लाईनीतून खाली खाली येत आहे. त्याची ट्रेल खालपर्यंत जाते. ते बघू शकता तुम्ही. नागमोडीसारखी किती भारी आहे, जबरदस्त. जे ह्याच्यामध्ये आहेत ना ते थंड आहेत, सावलीत आहेत ते. तरी पण असे ओव्हरऑल बघ हा गरम. हा 273 मिलियन इयर्स ओल्ड आहे. आणि हा 275 मिलियन. जे पोर्स असतात ना ते बहुतेक नाही गरम गरम होतं. गरम. हा एक टूल हा पण गरम झाला. अरे सुपाई ग्रुप हा 285 मिलियन. एस्पेलांडे सँडस्टोन. एकदम प्रिसेट्स कापलं त्याला. आणि अजून एक इथं त्यांनी ते सगळे दगड लावलेले बघू शकते. सगळे दगड वेगवेगळ्या टाईम लाईनचे आणि प्रत्येक वेगवेगळे दिसतं आपल्याला असे. इथं वेगळ्या याच्यात हे आपले घरच्यासारखे मार्बल, काळा मार्बल त्याच्यासारखे दिसणार आहे. सो असं सुंदर असं त्यांनी डिस्प्ले केलं आहे. आणि खूप सारी माहिती आपल्याला भेटते हिस्ट्रीबद्दल आणि जिओलॉजीबद्दल. फायनली आपण टाइम ट्रेल कंप्लीट केली आहे. यू हॅव जस्ट वॉक द ट्रेल ऑफ टाइम, अ जिओलॉजी टाइमलाईन कव्हरिंग 2 बिलियन इयर्स ऑफ ग्रँड कॅनियन हिस्ट्री. सो आपण वेगवेगळ्या प्रकारचे दगड बघितले जे ऑलमोस्ट 2 बिलियन वर्षा एवढे जुने होते. आणि खूप सारे त्यांनी छान त्यांनी प्रिझर्व केले. त्यामुळं ते आणि प्रत्येक दगड वेगळा होता. म्हणजे जसं वर्ष बदलतं तसे दगड पण बदलत होते. ते बघायला खूप छान वाटलं. सो लेट्स गो टू द नेक्स्ट पॉइंट. सो आपले आहे वर्क कॅम्प्स विजिटर सेंटर. 10 minutes or so, you can get there. Also, this red line. Okay, so de aquí a la izquierda, caminando a la camino. Yeah, so that will take you. So we're right. Begin your walking. So if you watch here on the side, 10 minutes walk. मस्त पेंटिंग बनवलं. Yeah, you're about right there. सुंदर दिसते. And you're gonna have. बुक्स आहे. I think so that's rail or whatever. मस्त सुंदर. No, the first one. Oh, that's like 4 hours. हे सगळे मर्चंडाईज वगैरे त्यांचे फोटोग्राफ्स आहे. आणि हे ब्राईट एंजल्स पॉईंट, त्याच्यानंतर डेझर्ट व्ह्यू, त्याच्यानंतर ग्रँड कॅनियन. सो आपला नेक्स्ट पॉईंट आहे हॉफ हाऊस. हे सगळं बघू शकतो, सगळं दगडांनी बनवलेलं आहे जसं वाळवंटात असतं. ते हिस्टॉरिक लँडमार्क आहे. नेटिव्ह अमेरिकन आर्ट्स अँड क्राफ्ट्स बेसिकली दुकान आहे.
सगळं बघू लाकडाचं हे आपण तिकडे पाहिलं तसं प्ले इथे चालतं झोपडी चालतं हे काय आहे ना सगळे मातीचे घर जाळी बसायची Yeah, could have bought the necklace, right? You still can. You लोक got राहायचे some एकोणीसशे Oh, पाच Bridget, aren't you cute? आणि नॉन नेटिव्ह आयटम्स हो Yeah, the next छान आहेत ना. त्या ह्याच्यात थीममध्ये बनवलं मला तर एक मस्त नजाऱ्याकडे चाललोय लुकआउट पॉइंट सेम एवढी मोठी व्हॅली आहे वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळी दिसते खूप भारी वाटतं बघायला असे खूप सारे लुकआउट पॉइंट आहे बघू शकता खाली हो इथून पण आहे स्टेअर्स बघू शकता काय नजारा आहे डोळ्यात ते पूर्ण व्हॅली मावतच नाही एवढी मोठी आपण चाललोय पॉइंटच्या इथे बघू शकतो सईकडे आपल्याला ग्रँड कॅनियनचा नजारा बघायला भेटतोय सईकडे आज शेवटचा दिवस आहे त्या सुट्टीचा तर मग सगळे लोक गर्दी करतात हो तिकडं पण आहे बघ ही तेच आहे रे हे यावापाई ऑब्झर्वेशन स्टेशन आहे जे 1928 साली ओपन झालं दिस स्टेशन वॉज डेव्हलप सो दॅट विजिटर टू ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क मे गेन ॲप्रिशिएशन ऑफ द सायंटिफिक व्हॅल्यूज द अर्थ्स ब्युटी अँड मॅग्निट्यूड अँड द सिग्निफिकन्स ऑफ टाईम अँड एक्झेम्प्लिफाईड इन द ग्रँड कॅनियन ऑफ द कोलोराडो रिव्हर यावासपाई जिओलॉजी म्युझियममध्ये आलं आहे इथं पूर्ण माहिती दिली की कसं कसं ते ग्रँड कॅनियन तयार झालं हे सगळे जे पॉईंट आज फिरलो आपण ते सगळे दिलेली पण पॉईंट ग्रँड व्ह्यू पॉईंट या की आपण इथे यावापाई पॉईंटवर हे सगळे पॉईंट्स आपण बघू शकतो आणि हा समोर त्याचा नजारा सगळा नजारा परत इथे साईडला पण असं सगळं बघायला भेटतं पूर्ण फोर्सेस ऑफ चेंज कसे दगड आईस ब्रेकर जेव्हा पाण्याने हे होतं तेव्हा हे ब्रेक होतं फॉसिल सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतं वेगळे दगड त्यांनी कलेक्ट केले
ते समोरचा तो मार्थास पॉईंट आहे, मार्थर्स पॉईंट. आता सगळी लोकांनी गर्दी केली तिथं. तिथून पण सनसेट दिसेल हो येस इथून पण दिसतं. एकदम सुंदर असा नजारा. सुंदर असा सनसेट ॲट द लास्ट मोमेंट बघायला भेटतोय आणि खूप सारी गर्दी झाली.